ओम अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः। श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, असे स्वामींचे प्रेमळ संदेश प्राप्त करण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच दाबा। याने तुम्हाला आपले व्हिडिओ सर्वात लवकर मिळतील। मित्रांनो, हा व्हिडिओ आज तुम्ही मोजून 15 मिनिटं जर ऐकला आणि मन लावून ऐकला तर नक्कीच रात्री 12च्या आत तुम्हाला आनंदाच्या बातमीचा कॉल येईल आणि तुमच्या मनातली मोठी इच्छा लवकरात लवकर पूर्ण होणार आहे। आणि स्वामींनी तुमची विनंती ऐकली आहे। फक्त स्वामींवर विश्वास ठेवा आणि हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला तर तुमच्या जवळच्या मित्राला नक्की शेअर करा। स्वामी भक्तांनो, स्वामींना एकच प्रार्थना तुम्ही करायची आहे, देवा मला इतकंच सुख दे की मला आयुष्यभरासाठी पुरेल। माझी महती इतकीच असू दे की कुणाचं तरी चांगलं नक्कीच होऊ दे आणि नात्यांमध्ये इतकी आपुलकी असू दे की जी फक्त प्रेमाने निभावली जातील आणि डोळ्यात इतकी लाज असू दे की थोरा मोठ्यांचा मान नक्कीच राखला जाईल आणि आयुष्यातील श्वास इतकेच असू देत की कुणाच्या तरी आयुष्याचे भलं नक्कीच मला करता येईल। मग बाकीचे आयुष्य तुझ्याकडेच ठेव, म्हणजे इतरांनाही माझं ओझं होणार नाही आणि कुणालाही मी जड वाटणार नाही। म्हणून हीच प्रार्थना तुम्हाला स्वामींकडे करायची आहे। आणि स्वामी भक्तांनो, स्वामींचे असे संदेश तुम्हाला मिळावे यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच ऑन करा। स्वामी भक्तांनो, माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याला नाव नसतं पण श्वास असतो, आणि ज्यावेळी तो मरतो तेव्हा फक्त नाव असतं पण श्वास नसतो। नाव आणि श्वास यांच्यामधील अंतर म्हणजे आयुष्य होय। आणि म्हणून हे आयुष्य ज्याने बहाल केलंय त्याचे स्मरण तुम्ही करत चला, आणि ते म्हणजे आपले स्वामी महाराज आहेत आणि त्यांचं स्मरण तुम्ही नक्कीच पूर्णपणे करायला हवं। स्वामींवर खरंच तुम्हाला विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। मित्रांनो, प्रत्येक माणसात देव असतो। मग तुम्ही मंदिरात का जाता या प्रश्नाचं अगदी खूप सुंदर उत्तर आहे। वारा तर उन्हातही वाहतो पण त्याचा आनंद सावलीत बसल्यावरच मिळतो। तसेच देव सगळीकडे असतो परंतु त्याचा आनंद मंदिरातच मिळत असतो। स्वामी सांगतात, माणसाने विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात नक्कीच तो घालवावा, कारण विचाराने माणूस खचून जातो आणि प्रयत्नाने माणूस प्रगती पथावर पोहोचत असतो। हे मात्र निश्चितच खरं आहे। अंतःकरणापासून तुम्ही देवाची सेवा करा, कारण देव हा मानव बाहेरचे स्वरूप पाहत असतो पण परमेश्वर हा हृदय पाहत असतो। आणि तुमचे हृदय कसे आहे त्यावरून तुम्हाला नक्कीच तुमचे कर्म हे चांगले असतील आणि त्यावरून तुम्हाला फळही चांगले मिळेल। म्हणून स्वामी म्हणतात, स्वतःला सिद्ध करण्यात वेळ वाया घालवू नका, तर त्या गोष्टी सुधारून जास्त चांगल्या बनवा, नक्कीच तुम्ही जगात श्रेष्ठ व्हाल। स्वामींनी सांगितले आहे, तू इमानदार राहा, बाकीचे मी सगळे सांभाळतो आणि सगळे मी तुझं जीवन पाहून घेईल। म्हणून जीवनात कष्ट केल्याने नक्कीच बुद्धी चांगली राहते आणि नेहमी सत्य बोलल्याने आणि मन चांगले राहत असते। म्हणून चांगले कर्म करणारी व्यक्ती ही स्वामींच्या आज्ञेप्रमाणे वागत असते। कोणी कितीही बुडवण्याचा प्रयत्न केला तरी ती तरुण वरती येऊन जात असते। म्हणून घरातून बाहेर पडताना म्हणा, स्वामी माझ्यासोबत तुम्हीही चला। कधी तुम्हाला खूप रडू येत असेल तर म्हणा स्वामींना की सांगा मला पोटाशी धरा। तुम्ही खूप आनंदात असाल तेव्हा म्हणा, स्वामी माझी तुमच्यावर खूप श्रद्धा आहे। तुम्ही काही कामे तयार करता तेव्हा म्हणा, स्वामी माझ्या मदतीला या। तुमच्या हातून काही चुकते तेव्हा तुम्ही नक्कीच म्हणा, स्वामी मला क्षमा करा। तुम्ही रात्री झोपताना स्वामींविषयी कृतज्ञता व्यक्त करा आणि म्हणा, स्वामी तुमच्या मायेचे उपदार पांघरून नक्कीच तुम्ही माझ्यावर घाला आणि स्वामींच्या चरणी तुम्ही नक्कीच लीन व्हायचे आहे। मित्रांनो, अदृश्य विषाणू जर तुम्हाला घाबरू शकतो तर मग अदृश्य देव तुम्हाला वाचूही शकतो। फक्त विश्वास ठेवा आणि स्वामींचं वचन फक्त लक्षात ठेवा, आणि ते वचन म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी सदैव आहे। माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो, परंतु माणुसकी ठराविक ठिकाणीच जन्म घेत असते व माणुसकी जेथे जन्म घेते तेथे परमेश्वराचे वास्तव्य हे असतेच आणि कायमस्वरूपी टिकून राहत असते। म्हणून स्वामींच्या दरबारात काहीच न बोलता जर तुमच्या डोळ्यातून नकळत पाणी येत असेल तर समजून जा, स्वामींनी तुमच्या मनातील सर्व भाव समजून घेतले आहेत आणि म्हणून तुम्ही नक्कीच स्वामींच्या चरणी लीन व्हायला हवं
आणि नक्कीच मित्रांनो, तुम्ही स्वामींवर पूर्णपणे निश्चिंत राहायला हवं. पाहून दुर्लक्ष करू नका. सगळी संकट दूर होतील. एकदा मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अति आनंदी असताना किंवा अति दुःखी असताना कोणताही निर्णय तुम्ही घेतला नाही पाहिजे, कारण या परिस्थितीमध्ये तुम्ही कधीच चांगला निर्णय घेऊ शकत नाही. मित्रांनो, चुकलेल्यांना मार्ग दाखवा, अनाथांचा हात धरा, भुकेल्यांना खाऊ घाला. तुमचे कल्याण नक्कीच होईल. आयुष्यात परिस्थितीला लागलेली नजर कष्टाने नक्कीच आपल्याला काढावी लागत असते. म्हणून दुसऱ्याला देण्यासाठी आपल्याजवळ काही नसलं तरी चालेल, पण सन्मान आपण नक्कीच देता आला पाहिजे. न टिळे न माळा, न सोहळे न ओळे, मात्र शुद्ध प्रेमाने प्रसन्न होतो. माझे स्वामी आहे भोळे भाळे. आणि असेच आपले स्वामी आहेत भोळे. म्हणून स्वामींची ही निष्ठा आपण कायम ठेवायची आहे आणि त्यांची भक्ती भोळ्या मनाने करायची आहे. म्हणून स्वामी म्हणत असतात, देऊ नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. माणसाने विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा नक्कीच प्रयत्न केला पाहिजे. तो पुढे नक्कीच जाऊ शकतो. निंदा आणि टीका आयुष्यात वाट्याला आलीच पाहिजे. जर रोजच स्तुती झाली तर मग प्रगतीचा मार्ग हा बंद होऊन तो गर्वाच्या दिशेला जातो आणि मग सर्व काही नष्ट होऊन जात असते. जीवनात काहीच कायमस्वरूपी नसते. नाही चांगले दिवस, नाही वाईट दिवस, सर्व काही बदलत असतं. म्हणून जशी दृष्टी तशी सृष्टी असते. आपण ज्या नजरेने जगतो आणि बघतो, जग आपल्याला तसेच दिसते. आणि जगाने बदलण्याची नाही तर आपली दृष्टी बदलण्याची आपल्याला गरज नक्कीच आहे. म्हणून लक्षात ठेवा, रस्ता खराब लागला म्हणून मागे वळू नका. गती कमी करा, पण पुढे चालत राहा. कदाचित पुढची वाट जास्त सुखमय असेल आणि ते तुम्हाला सुख देऊन जाईल. म्हणून ज्यांच्या घरी तुळशी फुललेली असते त्यांच्या घरी पाण्याचा तुटवडा नसतो. आणि जिथे रोज सायंकाळी दिवे लागण होते तिथे भक्तीची कमतरता नसते. आणि जिथे सुबंकरोती होते तिथे संस्काराची नांदी असते. आणि जिथे दान देण्याची सवय असते तिथे संपत्तीची कमी नसते. आणि जिथे माणुसकीची शिकवण असते तिथे माणसांची कमी अगदीच नसते. म्हणून विनाकारण काळजी करणे म्हणजे आपण कधीही न घेतलेल्या कर्जावर व्याज भरण्यासारखं आहे. संस्काराहून श्रेष्ठ कोणताही वारसा नाही आणि प्रामाणिकपणापेक्षा मोठा कोणताही आरसा नाही या जगात. म्हणून लक्षात ठेवा, आळस झटकल्याशिवाय यशाचा कळस हा दिसत नसतो. म्हणून यश मिळवण्यासाठी आळस आपल्याला अजिबात करायचा नाही आहे आणि बिना आळस करता आपल्याला काम करत राहायचे आहे. जीवनाचा खरा अर्थ स्वतःला शोधण्यात नाही तर स्वतःला घडवण्यात आहे. म्हणून स्वामी म्हणतात, यशाचे डोंगर नेहमी सुंदर आणि रेखीव दिसतात, पण तिथपर्यंत जाण्यासाठी केलेला प्रवास कधीच सोपा नसतो, तो भरपूर कठीण असतो. म्हणून संघर्षाचा काळ हा एकट्यानेच काढावा लागतो. बाकी चांगल्या काळात न ओळखणारे सुद्धा ओळख दाखवतात. प्रयत्न तुम्ही फक्त सोडू नका. नक्कीच जिद्दीने लढत राहा. आणि सुरुवात नेहमीच कठीण असते आणि शेवट नेहमीच चांगलाच असतो. म्हणून स्वामी नाम किती गोड, रोज घेता थोडं थोडं, बघा सहज सुटेल तुमच्या जीवनाचं कोडं. आणि असंच तुमच्या जीवनाचं कोडं हे सुटत जाईल. म्हणून तुम्ही प्रामाणिकपणाने स्वामींची भक्ती करत राहायची आहे. दिवसभरात प्रामाणिक कष्ट आणि रात्री घरच्यांसोबत सुखाचे 2 घास यापेक्षा जास्त श्रीमंत कोणीच असू शकत नाही. लबाडी करणे म्हणजे ती एक आखूड चादर आहे आणि ती तोंडावर ओढली तर पाय हुगडे पडतात आणि पायावर ओढली तर तोंड हुगडे पडते. म्हणून माणसाने आपल्या आचाराशी आणि आपल्या विचाराशी हे प्रामाणिक नक्कीच राहिले पाहिजे. आपण केलेल्या सेवेचे फळ स्वामी महाराज संवाद परत देतात आणि ते करतातही. मग ते स्वतःकडे काही ठेवून घेत नाही, ते सर्व काही आपल्याला देण्यासाठीच बसलेले आहेत. म्हणून त्यांच्यावरची निष्ठा आणि भक्ती कधीच कमी होऊ देऊ नका. स्वामी कृपा कधीही कुठल्याही क्षणी होऊ शकते. फक्त स्वामींच्या भक्तीत तुम्ही राहायला शिका. आपल्या आराध्य देवता आणि शक्तीवर नेहमी निसंकोच भक्ती विश्वास ठेवा. योग्य वेळ आली की ती देवता आणि शक्ती इतकं देते की मागायला आपल्याला काही उरत नाही आणि काही आपण मागूही शकत नाही. एवढंही तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून तुम्ही चालत राहा आणि जीवनाचं कोडं हे सुटत राहील, कारण स्वामी आपल्या पाठीशी उभे आहेत. तुमचं आणि सुखाचं जन्मजन्मीचं नातं असावं. स्वामी कृपेने दुःख तुमच्या आसपासही न यावं आणि भरपूर काही सुख तुमच्या वाट्याला यावं, हे स्वामींचरणी मी मागू इच्छितो. मन इतकं मोठं असू द्या की कोणीही तुमच्या शेजारी बसू शकेल आणि मान असा मिळवा की तुम्ही उभं राहिल्यावर कोणीही बसू शकणार नाही. म्हणून ठेवा स्वामींवर विश्वास, लागू द्या स्वामी नामाचा ध्यास.
स्वामी सदैव राहती आसपास, जन्मोजन्मी लाभेल स्वामींचा सहवास. होण महाराजांचे दास, म्हणावा श्री स्वामी समर्थ मंत्र खास. नक्कीच तुमचं जीवन अगदी फुलून जाईल. म्हणून स्वामी म्हणतात, माणूस त्याच्या विश्वासाप्रमाणे असतो. तो जसा विश्वास ठेवतो तसेच त्याचे व्यक्तिमत्व हे बनत जाते आणि मोठे व्यक्तिमत्व त्याचे होत जात असते. तुमच्यामुळे सुखात आहे कारण तुमचे नाव मुखात आहे आणि ते नाव म्हणजे श्री स्वामी समर्थांचे नाव. माझ्या हातून कोणाचं वाईट होणार नाही याची काळजी मी नक्कीच घेईन. माझं कोणी वाईट करू नये याची काळजी मात्र तुम्ही घ्या स्वामी राया. आणि ते स्वामी आपली काळजी नक्कीच घेत असतात, हेही खरं आहे. आपल्या आयुष्याचा प्रवास सहज आणि सोपा करण्यासाठी आपल्या अपेक्षांचे ओझे तुम्ही नक्कीच कमी केले पाहिजे. आपण कुणाचे वाईट केले नाही तर आपले वाईट होऊ शकत नाही, हा विश्वास स्वतःच रुजवून घ्या. आणि बघा, जीवनात हवा तो बदल नक्कीच तुम्हाला जाणवेल आणि तुम्ही भरपूर काही पुढे पुढे जात जाल. म्हणून भिक्षापात्र भरलं जाऊ शकतं पण इच्छापात्र कधीही भरत नाही. समाधानातच खरे सुख आहे आणि हे जो समजला तो ज्या संसारातील खरा सुखी माणूस आहे हे आपण समजून घ्यायला पाहिजे. दुसऱ्याच्या धनाचा हव्यास नको. अतिस्वार्थ बुद्धी म्हणजे केवळ पापाची धनी असते आणि ज्या कर्मामुळे पापाचे फळ भोगावे लागेल असे कर्म करणे खोटेपणाचे असते. आणि त्या कर्मातून मनासारखे घडले नाही तर ते खूपच मोठे दुःख नक्कीच ठरत असते, हेही तितकंच खरं आहे. दगडासारख्या कठीण परिस्थितीवर घाव घालण्यासाठी ती जिद्द असली की मूर्तीसारखी सुंदरता आयुष्याला लाभत असते. स्वामी म्हणतात, असेल नसेल कोणी तुझं, तू पंखात मात्र कायम भरारी ठेव. बदलेल हा एक दिवस तुझा, तू फक्त स्वतःवर बाळा विश्वास ठेव. ठेवा मन पवित्र, करा स्वामी सेवा अहोरात्र. नामस्मरण विसरू नका मात्र, भय कशाचेही नाही. आणि हेच आपण आपल्या जीवनात अवलंबलं पाहिजे आणि तेच आपण करत राहिलं पाहिजे. खूप मोठे व्हा, अवघं जग जिंका, परंतु सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या स्वामी समर्थांना कधी विसरू नका आणि त्यांचं नामजप नक्कीच करत राहा. भक्ताचं हृदय स्वामींचं घर आहे आणि हे आपण जाणून घेतलं पाहिजे. म्हणून त्या हृदयातून कुणासाठीही आपल्याला चांगलेच विचार आले पाहिजेत आणि चांगले विचार आपण नक्कीच केले पाहिजेत. देवाला केलेला नमस्कार पण देव कधी उदार ठेवत नाही आणि तेही देव आपल्याला परत करत असतात. म्हणून आपल्या जीवनातील प्रत्येक संघर्ष हा आपल्याला अधिक बळकट बनवतो. स्वप्ने तेव्हा साकार होतात जेव्हा आपण त्यांच्यावर कठोर परिश्रम करतो. आणि आयुष्यातील प्रत्येक अडचण ही आपल्या यशाच्या प्रवासातली एक पायरी आहे. आणि आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा एक नवी संधी आहे आणि त्याचा सदुपयोग आपण नक्कीच केला पाहिजे. आपल्या स्वप्नांचा मोठ्या आत्मविश्वासाने पाठपुरवठा करा आणि सातत्याने प्रयत्नशील राहा. एक एक क्षणी यश तुम्हाला तुमच्या प्रवासातच भेटेल आणि अगदी आश्चर्यकरित्या ते भेटू शकेल. म्हणून संकट हे पाण्यासारखं असतं, ते तुम्हाला बुडवण्यासाठी नाही तर त्यात कसे पोहायचे आणि ते शिकवण्यासाठी आलेले असते. म्हणून तुम्ही नक्कीच हार मानायची नाहीये आणि पोहून दाखवायचं आहे. स्वामी आपली कुठल्याही स्वरूपात परीक्षा बघू शकतात. आपल्याला या परीक्षेत पास मात्र नक्कीच व्हायचं आहे आणि आपल्याला जीवनाच्या परीक्षेत सुद्धा स्वामी पास नक्कीच करतील. संयम ठेवला आणि प्रयत्न करीत राहिला तर किती वाईट परिस्थिती असो, मार्ग हा निघतोच आणि आपण पुढे पुढे जात राहतो. कोणतेही कारण असो, रागावू नका, चिडू नका, मोठ्याने बोलू नका. मन शांत ठेवा आणि विचार करा आणि नंतर अंमलबजावणी नक्कीच तुम्ही करायला हवी आणि मग तुम्ही आयुष्यात भरपूर पुढे जाल. स्वामी म्हणतात, जगातील सर्वात भाग्यवान माणूस म्हणजे ज्याच्याकडे अन्नासोबत भूक आहे, अंथरुणासोबत झोप आहे आणि संपत्तीसोबत धर्म सुद्धा आहे आणि ओंजळीतल्या दुसऱ्याला देण्याची ताकद सुद्धा त्याच्याकडे आहे. तो माणूस सर्वात श्रीमंत असतो, हेही तितकंच खरं आहे. सन्मान प्राप्त झाल्यावर ज्याला गर्व होत नाही, अपमान झाला तरी क्रोधित होत नाही आणि क्रोध उत्पन्न झाला तरी कठोर शब्द उच्चारत नाही. माझ्यासाठी तोच भक्त सर्वश्रेष्ठ आहे असे स्वामी आपल्याला म्हणत असतात. आणि स्वामी त्यांनाच, त्या भक्तांनाच स्वामी आधार देतात आणि त्यांनाच आपलं ते मानतात. म्हणून आयुष्याच्या प्रत्येक वळणावर खंबीरपणे पाठीशी उभे असलेले अतिशय सुंदर सोबती म्हणजे आपले स्वामी समर्थ महाराज आहेत आणि त्यांना आपण नमन करून जीवनात आपण पुढचा प्रवास चालू ठेवला पाहिजे. तुमच्या मनात जे चाललंय तेच प्रत्यक्षात येणारच आणि तीच इच्छा तुम्ही नक्कीच बाळगली पाहिजे आणि त्याच्यावर तुमचा विश्वास पूर्णपणे ठाम असायला हवा. नियती कितीही कठोर वागली तरी आपले चांगले कर्म कधीच सोडू नका. शेवटी कर्माचा हिशोब हा नक्कीच होत असतो आणि तो एक दिवशी झाल्यावर तुम्हाला सर्व फळं त्याची प्राप्त होत असतात.
मग तुमची कर्म ही चांगली असो किंवा मग वाईट असो, त्याप्रमाणे तुम्हाला फळ ही नक्कीच मिळत असते. सर्वात श्रीमंत ते आहेत जे थोडेसे समाधानी आहेत, कारण समाधान ही निसर्गाची संपत्ती आहे. म्हणून स्वामी नामस्मरणमध्ये खूप शक्ती आहे. तहानलेला याचक जेव्हा स्वामींच्या व्याकुळतेने पाण्याच्या थेंबाची याचना करतो, तेव्हा स्वामी पाण्याने तुडुंब भरलेला महासागर देतात. परंतु आपल्या पदरी तितकेच येते जितके आपल्या पात्राचे आकारमान असते. म्हणून आपल्याला आपल्या पात्रावर काम करायचे आहे आणि त्याचे आकारमान वाढवायचे असेल तर त्यासाठी आपल्याला आपली भक्ती आणि श्रद्धेची शक्ती दिलेली आहे, तिचा वापर करायचा आहे. आणि विशेष म्हणजे स्वामी स्वतः ह्यासाठी आपल्याला मदत करतात आणि ते आपल्याकडून ती सेवा नक्कीच करून घेतात. ही लीलाच स्वामींची लीला आहे आणि याच्यावर आपण विश्वास हा नक्कीच ठेवला पाहिजे. स्वामी भक्तांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, प्रार्थना म्हणजे चांगल्या विचारांचे प्रतीक आहे. त्यातील अर्थाचे चिंतन आणि वर्तन आयुष्याला सातत्याने जोडणे म्हणजे प्रार्थना जगणे. आणि प्रार्थना हे एक मन एकाग्र करण्याचे साधन नक्कीच आहे. म्हणून तुमची कष्टाची मिळकत जर तुमच्या कुटुंबाची गरजा भागवण्या इतकी असेल तर मग स्वतःला श्रीमंत समजा, कारण श्रीमंतीची व्याख्या आजपर्यंत कुणालाच करता आली नाही. म्हणून स्वामी समर्थांच्या कृपेने तुमचा दिवस हा चांगलाच जाईल या आशेने तुम्ही दिवसाची सुरुवात करा आणि बघा, तुम्हाला चांगला दिवस नक्कीच जाईल आणि तुमची सर्व स्वप्नही पूर्ण होतील आणि नक्कीच होतील. म्हणून तुमचे प्रयत्न प्रामाणिक, मार्ग सुयोग्य आणि कर्म स्वच्छ असतील तर तुमचं वाईट कधीही होणार नाही. करून पाहावी प्रार्थना कधीतरी, कोणताच मार्ग नसताना. चिमूटभर मागितलं तर ओंजळभर देईल, काही शिल्लक नसताना. स्वामी बाह्य दिखावटीने प्रयत्न होत नाही तर शुद्ध अनन्य भक्तीने ते प्रसन्न होत असतात. म्हणून स्वामींना प्रसन्न करायचे असेल तर आपण मन अगदी निर्मळ ठेवायला हवं आणि निर्मळ मनाने स्वामींची भक्ती आपण नक्कीच करायला हवी. स्वामींचे नाव दररोज घेत चला. तुमचाही एक दिवस येणार आहे आणि स्वामींवर भक्ती आहे ना, मग स्वामींचीही तुमच्यावर लक्ष आहे. मग लिहिताय ना तुम्ही कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. नक्कीच तुम्हाला आजचा दिवस अगदी गोड आणि चांगला जाओ ही स्वामींचरणी प्रार्थना. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय. आगे विना काळ ही नाणे त्याला, परलोकी ही ना भीती तयाला. असे आहेत आपले स्वामी आणि त्यांचं नाव घेतलं आणि त्यांच्या आज्ञेच्या पुढे कोणतीच आज्ञा नाही हे आपल्याला कळतं. आपले विचार हेच आपल्या भविष्याचा चेहरा आहे. नकारात्मक विचार केला तर प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणी दिसतात आणि सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणीमध्ये आपल्याला संधी ही दिसत असते. फक्त ते आपण ओळखायला हवी आणि ते ओळखून पुढे चालायला हवं. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, श्री स्वामी समर्थ नामस्मरण करणे ही सर्वात मोठी सेवा आहे आणि ती तुमच्या हातून नक्कीच घडली पाहिजे. स्वामी सेवा करणे खूप सोपे आहे. खूप जणाला वाटते की स्वामी सेवा करायला खूप अवघड आहे, खूप सारे नियम आहेत. पण खरं सांगू, स्वामी सेवा खूप सोपी आहे. स्वामी म्हणतात तुम्ही तासनतास माझी सेवा करावी असं काहीही नाही. फक्त तुम्ही अंतःकरणातून माझे नामस्मरण करा. नामस्मरण हे सर्वात मोठी सेवा आहे. तुम्हाला शक्य असेल तिथे नामस्मरण करा. तुमचे काम करत करत तुम्ही नामस्मरण करा. अहो, आपण कुठे सेवा करतच नसतो तर स्वामी आपल्याकडून सेवा करून घेतात. फक्त आपली श्रद्धा आणि इच्छा नक्कीच असली पाहिजे. म्हणून आपल्याला शक्य असेल तशी सेवा करावी आणि इतरांनाही सेवा करायला नक्कीच आपण सांगितले पाहिजे. आपलं सुख कशात आहे हे शोधा आणि ते वाढवा, कारण समर्थ सांगून गेलेत, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधून पाहे, असं आपले स्वामी म्हणतात. म्हणून सुखी हा मनापासून असला पाहिजे आणि आपण जीवनामध्ये अगदी समाधानी असलो पाहिजे, तरच आपलं आयुष्य अगदी चांगल्या रीतीने घडू शकतं आणि आपण पुढे पुढे जात राहू शकतो. म्हणून देवाला हे कधीच सांगू नका की तुमच्यामध्ये किती श्रद्धा आहे आणि किती भक्ती आहे. देवाला ते चांगल्या प्रकारे माहिती आहे आणि देव वरून बघत सुद्धा आहे. फक्त तुम्ही भक्तीकडे लक्ष द्या आणि ती निर्मळ मनाने फक्त करा. देव नक्कीच प्रसन्न होतील आणि त्यांच्या लीला तुम्हाला नक्कीच दाखवतील. प्रत्यक्षात जरी दिसत नसले तरी अप्रत्यक्षपणे सोबत असताना ते म्हणजे स्वामी, आणि ते स्वामी आपल्या अप्रत्यक्षपणे सोबत असतात आणि ते क्षणाक्षणाला आपल्याला दर्शन देत असतात. फक्त आपण त्यांचे दर्शन मात्र नक्कीच घेतले पाहिजे. जीवनात चांगली वेळ घाम गाळल्याशिवाय कधीच येत नाही. इमानदारीने मेहनत केली की वेळ वाईट कधीच होत नाही आणि होणारही नाही. फक्त इमानदारीने आपण मेहनत करायला हवी. म्हणून माणसाने एकदम सुखाने आयुष्य जगावं. काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचंय याचा विचार करा.
कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही, तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला जन्माला आलो आहे आणि ते आपल्याला नक्कीच चांगले दिवस घालवायचे सुद्धा आहेत. म्हणून आयुष्यात कितीही संघर्ष करावा लागला तरी मागे हटू नका, कारण जो संघर्षातून मार्ग काढतो तोच खरा विजयी माणूस असतो आणि त्याचाच विजय या जगामध्ये सुद्धा होत असतो. म्हणून गुरु असता पाठीशी समर्थ, का चिंता करावी मी व्यर्थ, तोची एक समर्थ श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, असं आपण म्हणू शकतो. स्वतःच्या हातून जेव्हा एखाद्या गरजवंताचे काम होते ना, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असते तोच आपल्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आणि सत्कार असतो, हे आपण ओळखायला शिकले पाहिजे. म्हणून आपण गरजवंताची नक्कीच मदत केली पाहिजे आणि त्याला आपल्याकडून जेवढे होईल तेवढे आपण सक्षम सर्व काही दिले पाहिजे. श्री स्वामी म्हणतात, जोपर्यंत स्वार्थ जळत नाही तोपर्यंत परमार्थ हा नक्कीच आपल्याला कळणारही नाही. म्हणून जेव्हा जेव्हा आठवण येईल तेव्हा तेव्हाच नामस्मरण करा. कुठे आहात, कसे आहात याचा अजिबात विचार करू नका. 2 ते 4 वेळा नाम घेऊन विसरलात तरी काही हरकत नाही. पुन्हा जेव्हा आठवण होईल तेव्हा पुन्हा नामस्मरण करा. संख्या महत्त्वाची नाही, तर नाम घेणं हे महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या, थेंबे थेंबे तळे साचे म्हणतात ना, तसेच आहे. हळूहळू संख्या वाढत जाईल आणि गरज पडेल तेव्हा हेच नाम तुमच्या उपयोगाला नक्कीच येईल आणि अगदी मागणी न करता देखील तुमच्या मदतीला स्वामी हजर राहतील. आणि सुरुवातीच्या 5 ते 10 वेळा नामस्मरण झाले तरी हरकत नाही. निराश होऊ नका, उलट आनंद माना की काही नाही त्यापेक्षा किमान 10 वेळ तरी नाम घेणे झाले. आणि पुढील वेळेत जास्त नाम घेण्याचा निश्चय तुम्ही नक्कीच केला पाहिजे. एक दिवस तुम्हाला सर्व काही मिळेल जे तुमच्या हक्काचे आहे. तोपर्यंत चालत राहा, मार्ग सोपा होणार आहे. फक्त तुम्ही हिंमत हारू नका आणि तुम्ही पुढे पुढे चालत राहा. यशस्वी व्यक्तीकडे 2 गोष्टी असतात, एक म्हणजे सहनशीलता आणि दुसरं म्हणजे हास्य. हास्य त्याचे प्रश्न दिसू देत नाही, तर सहनशीलता प्रश्न निर्माणच करत नाही. म्हणून तुम्ही एक गोष्ट करायची आहे. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशीबवान तुम्ही समजले पाहिजे, कारण तुम्हाला देव ही एक देणगी देतोय आणि ही एक देव संधी देतोय. त्या संधीचं तुम्ही सोनं कसं करायचे हे तुमच्या हातात आहे. म्हणून संघर्ष करण्याची तयारी ठेवा आणि पुढे तुम्ही आयुष्यात नक्कीच जाल. ही संधी देव आपल्याला देत असतो. जीवनात श्री स्वामी समर्थांची सेवा व निश्चित ध्येय असलेला स्वामी भक्त अतिशय कसाही रस्ता असो, खडतड असो किंवा मग काट्या कुट्यातला असो, तो पार करतोच आणि ती प्रगती तो करून दाखवत असतो. पण ज्याच्याकडे काहीच नाही आणि ज्या रस्त्यात आपल्याला भरपूर काही सरळ मार्ग दिसतील तर त्या रस्त्यावर जाऊन फायदाही नाही आणि तिथे आपला विजय होऊन सुद्धा आपल्याला ते कळणारही नाही. आणि त्याची खरी चव ही आपल्याला नक्कीच कळायला हवी, त्यासाठी रस्ताही खडतड हवा. म्हणून जो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी मनापासून शरण जाईल, महाराज त्याचा योग्यक्षेम निश्चित चालवतील व सदैव त्याच्या पाठीशीही नक्कीच राहतील. भक्ती म्हणजे आपल्यातील प्रेमाने दिव्य प्रेमावर केलेले प्रेम आणि जे कर्म ईश्वराच्या प्रेमापोटी केले जातात त्या कर्मांना सेवा असे आपण म्हणत असतो. जो सर्व बघतोय, तुमची प्रार्थना, तुमचा संघर्ष आणि तुमच्या वेदना, तुमचा संयम, तुमचे कर्म आणि ते सर्व तुम्हाला परत मिळणार आहे यातही तितकंच तथ्य आहे आणि हे तितकंच खरं आहे. म्हणून प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे, ठिकाण निश्चित आहे. तुम्ही कुठे जात नाही, तुम्हाला नेले जाते. खेळ तुमचाच नसतोच, खेळ त्याचा असतो आणि तो खेळ चालवत असतो. म्हणून स्वामी म्हणतात, मोठेपणा हा वयावर किंवा पैशांवर ठरत नसतो, तो आपल्या विचारांवर अवलंबून असतो. कारण पैसा हा जरी जीवनाचा महत्त्वपूर्ण भाग असला तरी विचार हा माणुसकीचा पाया नक्कीच आहे. आणि अंतःकरणातून देवाची सेवा करा, कारण मानव बाहेरचे स्वरूप पाहतो पण परमेश्वर हा हृदय पाहत असतो आणि त्या तुमच्या हृदयाप्रमाणे तो तुम्हाला फळ देत असतो. म्हणून तुमचं हृदय अगदी निर्मळ तुम्ही ठेवलं पाहिजे. एखाद्याच्या आजारात पैसा, डॉक्टर, औषधे, माणसांची मदत वगैरे सर्व गोष्टी अनुकूल आहेत, पण मग त्यात भगवंताच्या कृपेचा हात नसेल तर सर्व व्यर्थ आहे. याचा उलट भगवंताची कृपा आहे पण इतर गोष्टींचा अभाव आहे तरी काम भागते. म्हणून सर्व बाबतीत भगवंताच्या कृपेची गरज आहे आणि ती मिळवण्याकरता त्याचे स्मरण हाच एक मार्ग आहे आणि ते स्मरण तुम्ही जीवनात नक्कीच केले पाहिजे. म्हणून जेव्हा ईश्वराने मनुष्याची निर्मिती केली ना, तेव्हा त्याने मनुष्याला 3 पाने दिलीत. पहिल्या पानावर जन्म लिहिले, तिसऱ्या पानावर मृत्यू लिहिले, पण दुसरे पान मात्र त्याने तसेच ठेवले आणि कोरेच ठेवले. त्यावर काय लिहायचे हे मनुष्यावर सोडले. मनुष्य जसे कर्म करतो तसे त्या पानावर लिहिले जाते आणि तसे ते पान भरत जाते. पण या दुसऱ्या पानालाच जीवन असेही म्हणतात. म्हणून कर्म
हे जगासमोर किती चांगलेपणाचा देखावा केला ना तरी कर्म हे कर्मच असतात. ते आज ना उद्या आपल्याला नक्कीच भोगावे लागत असतात. म्हणून दृढ ठेविला चरणी माथा, रक्षावे मजसी समर्था, कृपा कटाक्षे दीनानाथा, दासाकडे पहावे. असे आपण स्वामींकडे प्रार्थना नक्कीच करायला हवी आणि ती प्रार्थना स्वामी ऐकतील सुद्धा. मित्रांनो, वेळ आयुष्यात प्रत्येक गोष्ट घडायची एक असते. मग देवावर आणि स्वतःवर विश्वास ठेवून एक एक पाऊल पुढे टाकत चला. आयुष्य तुमचं सुंदर आणि अगदी छान होऊन जाईल. म्हणून स्वामींवर फक्त विश्वास ठेवायला चला. इमानदारी आणि मेहनत कधीच वाया जात नाही. त्याचे फळ उशिरा का होईना पण आपल्याला जरूर मिळत असते. आपण केलेल्या सेवेचे फळ स्वामी महाराज व्याज परत करतात आणि ते नक्कीच करतात. याच्यावर तुम्ही विश्वास ठेवायला हवा. गुरु शिष्य हे नाते जन्मोजन्मीचे नाते आहे. नियोजित ठिकाणी नियोजित वेळी गुरु शिष्य ही भेट होतेच. फक्त ते आपल्याला कळत नाही आणि स्वामी तुम्हाला दर्शन देतात. फक्त ते तुम्हाला कळत नाही आणि ते तुम्ही ओळखायला शिकले पाहिजे. प्रसंग कोणताही असो, सुखाचा असो किंवा दुःखाचा, कोणत्याही प्रसंगी स्वामींच्या सेवेला सोडू नका. भलेही सेवा केल्याने तुमचे लगेचच चांगले होणार नाही, पण मग एक गोष्ट लक्षात ठेवा, हे खरं आहे की किमान तुमचे वाईट सुद्धा कधीच स्वामी महाराज होऊ देणार नाही. काही गोष्टी जेव्हा आपल्या हातात नसतात तेव्हा त्या नशिबावर नाही तर आपल्या स्वामींवर सोडून द्या. एक वेळ नशीब साथ सोडेल पण स्वामी नाही. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवला की तुम्हाला कशाची कमी देखील पडणार नाही आणि कशाची कमी राहणारही नाही. म्हणून फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवून चला. भरपूर काही मार्ग तुम्हाला भेटतील आणि भरपूर काही गोष्टी तुम्ही साध्य कराल. कोणाला भीती आहे की देव सगळं बघतोय आणि कोणाला भरोसा आहे की देव सगळं बघतोय. फक्त बघण्याचा आपला दृष्टिकोन वेगवेगळा आहे आणि त्या दृष्टिकोनानुसार आपल्याला फळही तशीच भेटत जात असतात. म्हणून परमेश्वराची किमया पहा. सृष्टी निर्माण करणारा स्वतः मात्र अदृश्य आहे. जग पाहण्यासाठी आपल्याला दृष्टी दिली पण त्याला पाहण्यासाठी आपल्याला डोळे बंद करावे लागतात आणि हीच परमेश्वराची लीला आहे. जेव्हा जेव्हा आपण स्वामी किंवा आपल्या इष्ट देवताचे नामस्मरण करतो तेव्हा ती शक्ती कोणत्या ना कोणत्या रूपात उभी राहून आपल्या अडचणी सोडवण्यासाठी धावून येतेच आणि ती धावून येते. मग आपण ती संधी सोडू नये आणि त्या संधीवर आपण त्या संधीचं सोनं नक्कीच केलं पाहिजे. डोळ्यांना न दिसणारा व्हायरस तुम्हाला मारू शकतो ना, मग डोळ्यांना दिसणारे स्वामी सुद्धा तुमची मदत नक्कीच करू शकतात. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवायला आत्तापासून सुरुवात करा. एक शब्द आहे नशीब, त्याची लढून बघा आणि हरला नाहीत तर सांगा. पण एक शब्द आहे स्वामी, आतुरतेने बोलून बघा आणि निस्वार्थ मनाने नक्कीच तुम्ही प्रार्थना करा. मनासारखं नाही झालं तर नक्कीच मला सांगा. मनाप्रमाणे घडत नाही म्हणून चिंता नसावी. म्हणून भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. हा अभय मंत्र आपल्याला स्वामींनी दिला आहे. जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल ना तर सुखाचा चेक कधीच बाउन्स होणार नाही आणि सुखाचा चेक तुम्हाला नक्कीच मिळत राहील आणि तो तुमच्या दाराशी येऊन उभा नक्कीच राहील. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड असू दे. एवढीच प्रार्थना आम्ही स्वामी समर्थांच्या चरणी करू इच्छितो. तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी तुम्ही राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, पण त्यांच्याकडे लक्ष द्याल तर मग विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर हे नेहमी यशस्वी व्हाल आणि जीवनामध्ये भरपूर काही तुम्ही मिळवू शकाल. मित्रांनो, तुमच्या चरणी मस्तक ठेविले, मिळाली सुखाची सावली, असे आपण स्वामींकडे बोलले पाहिजे. स्वामी महाराज तुम्हीच आहेत आमची गुरु माऊली आणि आमची माऊली. म्हणून स्वामी महाराज म्हणतात, सुंदर चेहरा म्हातारा होत असतो, बलाढ्य शरीर सुद्धा एक दिवस गळून पडत असतं, पण पद सुद्धा एक दिवस निघून जातं. परंतु एक चांगला माणूस नेहमी शेवटपर्यंत चांगला असतो. फक्त त्याने जीवनामध्ये येऊन चांगले कर्म नक्कीच केले पाहिजे. ज्या प्रकारे आभाळातून पडणारं पाणी कुठल्या तरी रस्त्याने समुद्रापर्यंत पोहोचून जाते, त्याचप्रमाणे निस्वार्थ भावाने केलेली सेवा आणि प्रार्थना कुठल्या ना कुठल्या मार्गाने श्री स्वामी समर्थांपर्यंत नक्कीच पोहोचून जात असते. स्वामी सेवेचे फूल हे नेहमी विश्वासाच्या वेलीवर फुलवायचं असतं. उपासनेने पाणी देऊन त्याला वाढवायचं असतं. नामस्मरण खत घालून ते उमलायचं असतं आणि दास्य भक्तीच्या भावनेने ते टिकवायचं असतं. ते फूल चांगल्या निस्वार्थी, निष्काम व परमार्थाचं प्रतीक असतं. म्हणूनच तर त्याला जीवापाड आपण जपायचं असतं आणि जपून ठेवायचं असतं. नेहमी देवावर विश्वास ठेवा, कारण अजूनही काही प्रश्न आहेत ज्याची उत्तरे ही गुगलवर सापडत नाही आणि ते आपल्याला मिळणार देखील नाही.
म्हणून जो मनाने आणि विचाराने प्रेमळ आणि प्रामाणिक असतो त्याला कोणी कितीही फसवले तरी स्वामी त्यांची साथ ही कधीच सोडत नाही आणि त्याला स्वामी शेवटपर्यंत साथ देत असतात. म्हणून तो व्यक्ती कसाही असो, फक्त त्याचा स्वामीवर निस्वार्थ मनाने भक्तिभाव हवा व त्याची श्रद्धा हवी. म्हणून कोण म्हणतं स्वामी दिसत नाहीत. अहो, स्वामी तर दिसतात जेव्हा कोणीच दिसत नाहीत आणि तेव्हा आपल्याला स्वामी सर्व काही आपण स्वामींकडे मागत असतो आणि स्वामी आपल्याला देतही असतात. कारण स्वामी आपल्याला भरपूर प्रेम करतात आणि भरपूर प्रेमाने स्वामी आपल्या जवळ देखील राहतात. फक्त आपल्याला नामस्मरणाची गरज तेवढी आहे. कुणाला व्यर्थ शिणवावे, कुणाला व्यर्थ हिनवावे, सत्य बोलावे, सत्य वागावे, स्वामी भक्तीत मन रमवावे. नक्कीच तुमचं जीवन सफल होऊन जाईल. जर महाराज माऊली प्रतीक्षा करायला लावत असतील तर नक्कीच तुमच्या अपेक्षेपेक्षा खूप मोठे सुख तुमच्या ओंजळीत टाकत असतात. योग्य वेळ आली की कळतेच. आपल्याला फक्त त्याच्यावर अखंड विश्वास असायला हवा, एवढीच गोष्ट असते आणि तीच गोष्ट आपल्याला करायची आहे आणि विश्वास ठेवून चालायचा आहे. दिवस प्रत्येकाचे बदलत असतात, फक्त सहनशक्ती ठेवावी लागते. आजची परिस्थिती उद्या राहणार नाही हे तितकंच सत्य आहे. म्हणून त्याचप्रमाणे आपल्याला देवाकडे मागून आणि देवावर भक्ती ठेवून पुढे चालत राहायचे आहे. देवाकडे मागणं मागताना पाठ नसते, पण देवाकडे मागणं पूर्ण झाल्यावर मात्र पाठ असते. मग तशीच पाठ तुम्हाला फिरवायची नाहीये आणि तुम्ही अगदी अंतःकरणापासून देवाकडे सर्व काही मागायचं आहे आणि त्याप्रमाणे देव तुम्हाला दिलंही. या गोष्टीवर तुम्ही विश्वास नक्कीच ठेवायचा आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा. आश्चर्यासाठी जागा तुम्ही नक्कीच जीवनामध्ये निर्माण केली पाहिजे आणि ती जागा निर्माण केली की तुम्हाला सर्व काही प्राप्त होऊ शकते. आज मी आश्चर्यासाठी जागा करत आहे. आश्चर्य किती मोठं आहे हे महत्त्वाचं नसून त्यासाठी मी किती जागा निर्माण करणार आहे हे महत्त्वाचं आहे. हे माझ्या लक्षात आलं आहे. म्हणून जैन गुरु आणि विद्वान यांची रिकाम्या कपाची गोष्ट आहे ती तुम्हाला मी ऐकवतो. कोणे एकेकाळी एक सुज्ञ जैन गुरु होते. त्यांचं मार्गदर्शन मिळवण्यासाठी खूप दूर अंतरावर लोक त्यांच्याकडे येत असत आणि ते त्यांना आवश्यक ते शिकवत असत. म्हणून प्रज्ञा प्रबोधनाचा मार्ग दाखवत असत. असंच एक दिवस एक विद्वान त्यांना भेटायला आणि त्यांचा सल्ला घ्यायला आला आणि तो विद्वान म्हणाला, तुम्ही मला जैनबद्दल शिकवावं म्हणून मी इथे आलो आहे आणि ते शिकण्यासाठी मला भरपूर उत्सुकता आहे. थोड्याच वेळात जैन गुरुच्या लक्षात आलं की त्या विद्वानाची स्वतःची काही मतं होती आणि त्यांच्याकडे ज्ञान होतं. जेव्हा जेव्हा गुरु त्याला काही सांगत होते तो सतत त्यांना अधूनमधून टोकत होता आणि स्वतःच्या ज्ञानाचं आणि माहितीचं प्रदर्शन करत होता. म्हणून गुरु काय सांगत आहेत याकडे तो विशेष लक्ष देत नव्हता. आपण चहा घेऊया, गुरुने शांतपणे सुचवलं. त्यानंतर गुरुने आपल्या पाहुण्यांसाठी कपात चहा ओतायला सुरुवात केली आणि कप भरला तरी गुरु चहा ओतत राहिले आणि कप भरून चहाच्या बशीत सांडू लागला आणि बशीवरून टेबलवर आणि मग खाली जमिनीवर सांडू लागला. मग गुरुने चहा ओतणं थांबवलंच नाही. चहा आता विद्वानाच्या कपड्यावर सांडला आणि विद्वान ओरडला, थांबा, कप गच्च भरलाय, दिसत नाही का तुम्हाला? त्यावर जैन गुरुने हसून उत्तर दिलं, तेच म्हणतो मी, तुम्ही या कपासारखे आहात, अनेक कल्पनांनी गच्च भरलेले आणि त्यात काही मावणार नाही आणि कप रिता करून पुन्हा या, असं ते गुरु त्याला म्हणत असतात. म्हणून शून्यतेबद्दल कितीही लिहिता येईल हा मोठा विरोधाभासच आहे. अवकाश आणि जागा म्हणजे शून्यता आहे. विश्व आणि क्वांटम फिजिक्सचा अभ्यास केल्यावर आपल्या लक्षात येतं की सर्व काही शून्यातूनच आणि शून्यत्वातूनच येतं आणि म्हणूनच महान आध्यात्मिक गुरु या शून्यतेला महान शून्यत्व असं म्हणतात. आणि निर्मिती होण्यासाठी आणि होण्यापूर्वी अवकाश असावं लागतं आणि आपल्या मनालाही एक हेच लागू होतं. तुम्ही काही नवनिर्मिती करू इच्छित असाल, नवीन विचार सुचावेत असं तुम्हाला वाटत असेल तर मुळात त्यासाठी अवकाश निर्मिती किंवा जागा निर्माण करावी लागेल आणि जेणेकरून तुम्हाला नवीन कल्पना आयुष्यात स्वीकारता येतील आणि त्याजोगे तुमचं आयुष्य बदलू शकेल. म्हणून चहाच्या त्या कपाप्रमाणेच तुमचं मन जर आधीच जुन्या विचारसरणीने गच्च भरलं असेल तर जो बदल तुम्ही करू इच्छिता तो निर्माण करण्यासाठी तुमच्या मनात नवीन विचार येणं आवश्यक आहे आणि अशक्य होऊन बसेल. म्हणून विचार करण्याच्या आटोकात प्रयत्न ज्या क्षणी आपण थांबवतो त्या क्षणी आपण ताबडतोब जागा किंवा मग अवकाश निर्मिती करतो आणि मगच नवीन विचार आणि कल्पना आपल्या मनात प्रवेश करू शकतात. आपल्या विचारकृतीच्या सद्य मार्गाला आव्हान देणारे प्रश्न हे आपल्या मनात जागा निर्मिती करण्याचा महत्त्वाचा मार्ग असतात आणि त्या शून्यत्वाच्या अवकाश सगळी जादू घडते. उदाहरणार्थ, महान खेळाडू कठोर परिश्रम करतात, कठोर प्रशिक्षण घेतात
परंतु जो सर्वोत्तम खेळाडू असतो त्याला ठाऊक असतं की सर्वोत्तम सादरीकरण करत राहायचं असेल तर कठोर परिश्रमानंतर विश्रांतीचा कालावधी तितकाच महत्त्वाचा ठरतो. मग या विश्रांतीच्या कालावधीत ते पुन्हा ताजेतवाने होतात आणि त्यांचे स्नायू ताळ्यावर येतात आणि ते अधिक सक्षम होतात. मन खेळाडू विश्रांतीच्या रूपात स्वतःसाठी जे अवकाश निर्माण करतात त्याच्या अवकाशात त्यांच्या श्रमातून जे प्रकटीकरण करायचं असतं ते नक्कीच घडून येत असतं. थॉमस एडिसन समोर जेव्हा एखादी आव्हानात्मक समस्या प्रेच प्रसंग निर्माण करे तेव्हा दोन्ही हातात एक एक स्टीलचा चेंडू घेऊन ते आपल्या खुर्चीत झोपी जात आणि मग कालांतराने त्यांना गाढ झोप लागून हातातलं चेंडू निसटून खाली पडे आणि ते दचकून उठत आणि त्या क्षणी त्यांच्या मनात समस्येचं उत्तर डोकावे आणि प्रत्येक गोष्ट ही शून्यत्वातून निर्माण होते आणि येते आणि आपल्या जुन्याच विचारसरणीच्या माध्यमातून नवीन समस्यांची संकल करण्याचा मार्ग चोळखण्यासाठी व चोखाळण्याऐवजी नवीन कल्पना मनात शिरण्यासाठी अवकाश निर्मिती करण्याची संकल्पना एडिसनला फार उत्तम प्रकारे समजली होती. जुनी विचारकृती आपल्याला समोर उभ्या टाकलेल्या आव्हानांकरता तोडगा देणार नाही आणि हे त्यांना नक्कीच ठाऊक होतं. आपण जेव्हा समस्या निर्माण करतो तेव्हा असणाऱ्या सजगतेच्या जाणीवेच्या पातळीवर त्या समस्या सोडवता येत नाहीत. एडिसन प्रमाणेच आईन्स्टाईनचं वागणं देखील थोडं विचित्र आणि अकल्पनीय होतं. मग त्यांनाही अवकाश निर्मिती संकल्पनेची जाणीव होती. आईन्स्टाईन जेव्हा एखाद्या कठीण समस्येत अडकून पडत तेव्हा काम बंद करून ते चक्क व्हायोलिन वाजवत असत आणि मग व्हायोलिन वादन करत असताना अचानक कुठून तरी उत्तर त्यांच्या मनात येई आणि त्यांची समस्या सुटत होती. मग विश्वाकडून नक्कीच येणाऱ्या दैवी उत्तराचा स्वीकार करणं शक्य व्हावं म्हणून निर्विचार होत ते आपल्या मनात अवकाश निर्माण करत आणि प्रत्येक गोष्टीचा उलगडा करण्याचा प्रयत्न करण्यासाठी आपल्याला गरज नाही. आणि तैलबुद्धीच्या व्यक्तींनी सुद्धा जगातले महान शोध लावताना स्वतःवर इतका ताण घेतला नसतो, इतकी यातायात केलेली नसते. असं असताना आपण अनाठायी यातायात करायची काय गरज? मग आपल्याला त्यांच्याहून काही वेगळे नाही आणि त्यात स्रोताची आपणही जोडले गेलेलो आहोत. आणि एक गोष्ट नीट लक्षात घेऊया, आपल्या समोर उभ्या असणाऱ्या आव्हानासंदर्भात आपल्याला ही अंतर्दृष्टी प्राप्त होऊ शकते. आयुष्याच्या संपूर्णतया वेगळा अनुभव घेत जगण्यापासून आपण केवळ एक विचार, एक अंतर्दृष्टी आणि एक कल्पना इतके दूर असतो. म्हणून समोर आव्हान येऊन उभं टाकलं असता दैवी डाउनलोड नक्कीच स्वीकार करण्याची प्रक्रिया अशी की आपण आपली विचारकृती हीच सर्व नकारात्मक भावनांचं मूळ आहे याची जाणीव करून घ्या आणि वैयक्तिक मनाच्या प्रत्यक्ष विचारकृतीतून बाहेर येत अवकाश निर्मिती नक्कीच तुम्ही केली पाहिजे आणि ती करा. आणि तुमची आंतरिक शून्यता तुम्हाला उत्तर देईल यावर संपूर्ण श्रद्धा ठेवा. आणि तसंच हे उत्तर तुमच्याकडे कसं आणि केव्हा येईल या संबंधीचा प्रश्नसुद्धा पूर्णपणे सोडून द्या. अशा पद्धतीने शरण जाताना तुमच्या मनात कुठले भाव उमटले आहेत याची जाणीव ठेवा आणि प्रेम, शांती आणि आनंदाचे हे भाव उत्कट करा. आणि नक्कीच तुमच्यासमोर जे काही आहे त्याला प्रेमाने नक्कीच सामोरे जा. आणि उत्तर तुमच्यापर्यंत कसं येतं ते नक्कीच तुम्ही पाहिलं पाहिजे. हे सगळं फारच सोपं वाटत असेल तर फार छान. सत्य हे नेहमी सालच असतं आणि सरळच असतं. म्हणून सरळ वाटलं तरी ते नेहमीच खूप सोपं असतं असं नाही. कित्येकदा महान आध्यात्मिक गुरूंना सुद्धा आटापिटा करावा लागतो. आणि आपण विचारकृतीत अडकणं महत्त्वाचं नसून आपण जेव्हा विचारकृतीत अडकलं हवं ते लक्षात येतं तेव्हा आपण काय करतो हे महत्त्वाचं आहे. जोवर तुम्हाला सातत्याने आठवत राहील की आपण जी विचारकृती करतो ती आपल्याला जाणवते आणि ही विचारकृती आपल्या दुःखाचं मूळ आहे, तोवर तुम्ही मुक्त असता. आणि हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. म्हणून निर्विचार स्थितीत जगू लागल्यावर काय होतं हे नक्कीच तुम्ही शोधलं पाहिजे आणि ते आपण नक्कीच तुम्हाला सांगूया. इतरांच्या वागणुकीने तुमची आंतरिक शांती नष्ट होऊ देऊ नका. निर्विचाराचा तुमचा प्रवास जसा सुरू होतो तसाच तुमच्या मार्गात अडथळा येणं अढळ आहे. आणि म्हणूनच प्रत्यक्षात तुमच्या समोर अडथळे येण्यापूर्वीच मी त्या घटनांबद्दल तुम्हाला सांगू इच्छितो, जेणेकरून तुमच्यासाठी ते थोडं सहज होईल. निर्विचार स्थितीत जगायला सुरुवात केल्यानंतर तुम्हाला जाणवेल की आयुष्यातल्या आतोनात चिंता, ताणतणाव किंवा समस्या कमी झाल्या आहेत आणि यापैकी अनेक बाबी तर तुमच्या नजरेसमोर अदृश्य होतील. आणि सर्व बाबींकडे तुम्ही समस्या म्हणून पाहिनासे झालात की त्या बाबी तुम्हालाही आणि तुमच्यासाठी समस्या होणंच थांबेल. म्हणून तुमच्या लक्षात येईल की अशा प्रकारची शांतता आणि नक्कीच शांती तुम्हाला आयुष्यात पूर्व कधीही जाणवली नाही आणि तुम्हाला ती अपरिचितही वाटायला लागेल आणि ती तशीच तुम्ही करूही शकाल. म्हणून जैवशास्त्रीय स्तरावर माणूस म्हणून आपल्याला अनोळखी असतं, काही आठवत नाही.
आणि आवडतही नाही, कारण त्यांची सांगडं आपण अनिश्चिततेशी घालवतो. आणि इथे विरोधाभास लक्षात घ्या. नेमक्या याच टप्प्यावर जेव्हा दिवसातला बहुतांश भाग खूप आनंद आणि शांतता जाणवते, तेव्हाच लोकांना वाटू लागतं की काहीतरी चुकलं आहे. आणि अनेकांना असंही वाटतं की ते आता पूर्वीसारखे उत्पादक राहिलेले नाही आणि त्यांची पूर्वीची तडप गेली आहे आणि हे आळशी झाले आहेत. आणि हे सत्य नाही, तर तुमच्या मेंदू सुरक्षा संदर्भात भास निर्मिती करण्याच्या विचारकृती मागे लागला आहे. आणि सत्य हे आहे की आपण जेव्हा आनंदी असतो, निर्विचार असतो, या निर्विचार स्थितीत असतो, तेव्हा सर्वाधिक उत्पादन क्षमता असते. आणि शुद्ध आनंदाच्या अवस्थेत वेळ कापरागत उडल्यागत भासते आणि काम सोपी होतात आणि आपली कृती अधिक चांगली होते. लोक आपल्याकडे आकर्षित होतात आणि आपण मुबलकता आकर्षित करतो. अचानक चमत्कार घडू लागतात आणि या सगळ्यांची अनुभूती घेण्यासाठी निर्विचार स्थितीत राहणं तेवढं गरजेचं असतं. आणि तिथून तुम्हाला कधीही परतावंसं वाटत देखील नाही. म्हणून नेमका याच टप्प्यावर श्रद्धा अतिशय महत्त्वाची ठरत असते. आणि सारं काही ठीक होणार आहे अशी श्रद्धा लक्षात घ्या की विश्व तुमच्या विरुद्ध काम करत नसून तुमच्यासाठी काम करत आहे. आणि प्रत्येक गोष्ट काही कारणासाठी घडते आहे. आणि आयुष्यात अपयश नसतंच, असतात तर ते धडे आणि विकासासाठी संधी. आणि अज्ञातावर आपली श्रद्धा हवी, कारण जे आयुष्य आपण सध्या जगत आहोत त्यापेक्षा वेगळं काहीतरी घडण्याची शक्यता एकाच जागी असते. आणि या अज्ञातातच सर्व शक्यता अस्तित्वात असतात. तुम्हाला आयुष्यात जे काही हवंसं वाटू शकेल ते सारं तिथेच असतं. अज्ञातात उडी घेण्याचं धैर्य तुमच्यातच आलं आणि कशाची भीती न वाटून घेण्याची तयारी तुम्ही दाखवलीत की मग तुमचं आयुष्य बदलणार नाही असं होऊ शकत नाही. तुम्हाला अतिशय शांत आणि समाधानी वाटत असल्यामुळे काहीतरी चुकतंय असं जर तुम्हाला वाटू लागलं, तर लक्षात घ्या की तुमचं मन तुम्हाला विचारकृती करायला भाग पाडताय. आणि तुमचं मन हा एक महान विक्रेता आहे आणि विनाशक विचारकृतीच्या दुष्टांक चक्रात तुम्हाला पुन्हा ओढून घेण्यासाठी काय म्हणायला हवं हे ते अचूक जाणतं. आणि नेमका या क्षणात तुमच्यासमोर निवडीचा पर्याय आहे. आणि तुम्ही अज्ञाताच्या ठायी श्रद्धा दाखवून आनंद, शांती आणि प्रेमाच्या भावनेत वास्तव करू शकता, किंवा परिचित अशा वेदना आणि मानसिक दुःखाच्या जुन्या सवयीकडे परत जाऊ शकता. अज्ञातात आनंदी आणि मुक्त होण्याची निवड करू शकता, किंवा परिचित जगात बंदिस्त होत दुःख भोगण्याची निवड करू शकता. तुम्ही जर पुन्हा विचारकृतीच्या चक्रात अडकलात तरी काही हरकत नाही. उगा स्वतःला त्यापायी दूषण देऊ नका आणि देऊन घेऊ नका. हे घडलंच नाही म्हणून अपराधी भावना मनात आणू नका. स्वतःला शिक्षा करण्याची सुद्धा गरज नाही. हे सगळं कराल तर नानाठाई विचारकृती अधिक ओढून घ्याल. आणि विचार करणं ही मानवी कृती आहे हे लक्षात घ्या. तुमची विचारकृती करत असून त्यातून तुम्हाला तुमच्या वाटेला दुःख येत आहे हे लक्षात येणं पुरेसं आहे. आणि इथूनच तुम्ही स्वतःला शांती आणि प्रेमाच्या स्थितीत पुन्हा आणू शकता. आणि तुम्ही घडून दिलं तर ते रूपांतरण सहजगत्या आणि वेदनारहित असं होऊ शकतं. आणि तुम्ही ते करूही शकता. मग तुम्ही ते कसं केलं पाहिजे आणि आता काय याचा विचार तुम्ही करत असाल तर सारं काही संपलं आहे अशी कधी वेळ कधीतरी येऊन ठेपेल आणि ती सुरुवात असेल एवढं मात्र तुम्ही लक्षात घ्या. तरी मी तुमच्या नवीन आयुष्याची सुरुवात आहे असं मी समजेल. आणि शांती, प्रेम आणि सौख्यापासून तुम्हाला केवळ एक विचार दूर आहात. आणि ही अवस्था निर्विचार स्थितीतून येते हे लक्षात ठेवा. आणि मनाशी जतन करा, कारण आयुष्य जेव्हा अटळपणे कठीण होतं तेव्हा तुम्हाला गरज असते ती साऱ्या आशेची. आणि सुरुवातीला मी तुम्हाला वचन दिलं होतं की या विचारातून झाल्यावर आणि विचार तुम्ही पहिली व्यक्ती उरणार नाही. आणि मन मोकळं ठेवत स्वच्छेने तुम्ही नक्की जे विचार वाचायला आणि ऐकायला हवेत. तर येवाना तुम्हाला अशा अनेक अंतर्दृष्टी प्राप्त झाल्या असतील जे योग्य जीवनाकडे पाहण्याची तुमची पद्धत पूर्णतः बदलली असेल. तुम्ही आता पूर्वीसारखे राहिले नसाल. तुम्ही आता पूर्वीपेक्षा वेगळे कुणी झालेले असाल. आणि अंतर्दृष्टीने एखाद्या गोष्टीकडे पहिल्यांदा की तुम्ही ते पाळणं टाळू शकत नाही. तुमची जाणीव विकसित झाली की पुन्हा आकुंचन पावत नाही. आणि अधूनमधून विसरल्यासारखे पुन्हा पहिल्यासारखी विचारकृती कराल तर त्या पायी तुम्हाला दुःख भोगावे लागेल. पण ज्या क्षणी आठवण येईल त्या क्षणी ताबडतोब जाणीव होईल की आपण स्वतः जीवनाची सातत्याने विस्ताराने जाणीव आहोत. आणि त्यानंतर तुम्हाला पुन्हा वर्तमान क्षणात प्रेम, शांती आणि सौख्य गवसेल. आणि सगळं काही फार सरळ वाटत असेल तरी इतकंच कसं असा विचारही मनात येऊ लागेल. आणि असं पहिल्यांदाच तुम्ही मन तुम्हाला विचारकृती प्रवण करू लागलाय. आणि सत्य साधं सोपं आहे. हे नेहमी तसंच राहणार आहे आणि असणारही आहे. एखादी गोष्ट ज्या पायी क्लिष्ट आणि गुंतवणुकीची होते ती तुम्हाला सत्यापासून केवळ दूरच नेते.
आणि तुम्हाला जे वाटतं ते सत्य नसतंच, ते तुम्हाला मनोमन जाणवतं आणि आत्म्यामध्ये त्याची जाणीव आणि अनुभूती येते, ते सत्य असतं. आणि तुमच्यातील ती आंतरिक शून्यता श्रवण करा आणि तिला सारं काही ठाऊक आहे आणि आयुष्यात तिलाच तुमची मार्गदर्शक होऊ द्या. आणि आपण जेव्हा आपल्या आत्म्याचं म्हणणं ऐकतो तेव्हा सर्वाधिक समाधानी असतो. आणि आपण पुरेसे नाही किंवा आपल्यात काहीतरी कमतरता आहे, आपल्याला जे हवं आहे ते आपल्याला मिळवावं लागेल आणि नाही ते आपल्याकडे नाही, अशा प्रकारची भलावण हे मग जग सातत्याने करत राहील. नक्कीच तुम्ही लोक तुमच्यावर सतत त्याची मतं, मूल्यमापन आणि सल्ल्यांचा मारा करत राहतील. लक्षात घ्या, ही सगळी माणसं त्यांच्या विचारकृतीत अडकली आहेत आणि याची त्यांना जाणीवच नाही. त्यांना तुमच्याबद्दल काहीतरी वाटतं यासाठी यांचे आभार माना, परंतु त्यापैकी तुम्हाला कशाची गरज आहे या भ्रमात अडकू नका. तुम्हाला जे काही हवंसं वाटू शकतं, त्याची गरज भासू शकते, ते आधीच तुमच्या अंतरंगात आहे. आणि जे प्रेम, सौख्य, शांती आणि समाधान तुम्हाला आजवर हवंसं वाटत होतं, ते सारं तुमच्याकडे एव्हाना आहेच. आणि हे तथ्य विसरून आपण जेव्हा आपल्या विचारकृतीत गुंतून पडतो तेव्हा आपल्याला ते दिसणं असं होतं. शुद्ध शांततेच्या या स्थितीत जगणं सुरू ठेवा. मनात येणारी विचारकृती सोडून द्या आणि अवकाशात तुम्ही जितके अधिक राहाल तितके अधिक चमत्कार तुमच्या आयुष्यात घडू लागतील. तुम्हाला भेटणाऱ्या प्रत्येकाला तुम्ही हा संदेश देऊ शकता. हे जरी खरं असलं तरी त्यांची गरज भासणार नाही, कारण तुम्ही आंतरबाह्य बदलला आहात आणि हे त्यांनाच दिसून येईल. तुम्ही झळाळू लागाल, चमकू लागाल आणि तुमच्यातून शुद्ध प्रेम आणि सौख्य प्रसारित होऊ लागेल. आणि हे कसं घडलं, का घडलं असं लोक तुम्हाला विचारतील आणि विचारू लागतील. पण तुमचं स्वतःचं मानसिक दुःख कसं थांबवावं यासाठी आवश्यक हे सारं तुम्हाला समजलं आहे. आता तुम्ही शांती, प्रेम आणि सौख्याच्या अवस्थेत गुरफटले गेलेले आहात आणि हे सारं तुमच्यासाठी नेहमीच उपलब्ध असेल. आणि जाणून घेण्याचा सौख्यानंद तुम्ही आधीच अनुभवला असेल. हे असं असण्याचा अनुभव तुम्ही आधीच घेतला असू शकेल. म्हणून हे विचार तुम्ही वाचायला आणि ऐकायला हवेत. आणि ईश्वराचा हा आमचा प्रवास आम्ही तुम्हाला नक्कीच सांगू इच्छितो. यात कुठलीही योगायोग नाही. या क्षणी आपण एकत्र असण्यामागे जो दैवी हस्तक्षेप आहे त्याचं मला नेहमी नवल वाटलं आणि वाटत आलं आहे. ज्याला आपण आयुष्य म्हणतो त्या निरीक्षितच सुरेख अनुभवात तुम्हाला मार्गदर्शन करण्याची संधी तुम्ही मला देऊ केलीत, हा मला फार अनोखा योग वाटतो. आणि नक्कीच तुम्ही अत्यंत विनम्रता माझ्यात मनात दाटते. आणि नक्कीच तुम्ही यातून भरपूर काही विचार तुम्ही घेऊ शकता आणि भरपूर काही मोठे मोठे विचार तुम्ही मनात ठामवून घेऊ शकता. फक्त तुम्ही निर्विचार राहावा आणि निर्विचार तुम्ही काही गोष्टी करून दाखवा. नक्कीच तुम्ही विचार केल्याने गोष्टी केल्या की तुम्हाला तुमच्या मनातलं सर्व काही खाली झाल्यासारखं वाटेल. मित्रांनो, विचारकृती हे सर्व दुःखाचं मूळ आहे. आपल्याला नकारात्मक भावना जाणवतात आणि त्या आपल्यालाच विचारकृतीमुळे जाणवतात, याचं दुसरं उत्तर नाही. प्रत्येक बाबीचा आपल्या विचारकृतीचा मागोवा घेता येऊ शकतो. त्यामुळे समस्या सोडवणं सोपं होतं. आपल्या विचारकृतीमुळेच आपल्याला कसं वाटतं हे निश्चित होतं. आणि एकदा लक्षात आलं की आपण ते सोडून देऊ शकतो आणि शांती, प्रेम तसंच सौख्याचा आपल्या नैसर्गिक कृतीकडे परतू शकतो. आपण आपली विचारकृती सोडून दिली की तिच्यातून आपल्यासाठी अवकाश तयार होतं आणि ज्या सकारात्मक भावना आपल्या अंतरातून वर याव्यात असं आपल्याला वाटू लागतं आणि वाटावं त्यांना आपण तसं करण्यासाठी अनुमती देऊ शकतो. आपण वास्तवात राहत नसून वास्तवाच्या आकलनात राहतो आणि आपण विचारकृतींची ते निर्माण होतं. मग विचारकृती हा आपल्या अनुभवांचा परिणाम नसून त्यामागचे कारण आहे. आणि आपल्या मनातले विचार ही तथ्य नव्हेत, तर आपण विश्वास ठेवला तरच आपल्या विचारकृतीचं आपल्यावर नियंत्रण असू शकतं. विचारावरचा विश्वास सोडून द्या, त्यायोगे तुम्ही दुःखही घालवू शकाल. आपल्याला नीट समजलेलं नाही किंवा सत्याची निसंदनीय स्पष्टता आपल्याला आलेली नाही हे समजून घेताना आपले भाव आपल्यासाठी थेट अभिप्राय देण्याचं काम करतात. आणि तीच आपली जन्मदात अंतर्गत मार्गदर्शन प्रणाली आहे. सत्याबद्दलची आपली जाणीव अधिक गाढ करणं या भावनामार्फतच नक्कीच जमत असतं. आणि आपण जेव्हा विचारकृती करत नसतो तेव्हा आपण प्रवाहात असतो. आणि आपण जेव्हा विचारकृती करत नसतो तेव्हा आपण हे विश्व आणि सर्व जीवन यात कुठलीही विलगता नसते. आणि आपण विचारकृती करू लागलो की स्रोतापासून स्वतःला वेगळा पाडतो आणि त्यामुळेच सगळ्यांपासून वेगळं पडल्यागत आपल्याला वाटतं. आणि मग विचारकृती आणि विचार या दोन्ही विभिन्न बाबी आहेत. आणि विचारकृती हे क्रियापद असून त्यासाठी आपल्याला श्रम घ्यावे लागतात आणि त्यातून दुःख निर्माण होतं. आणि त्या उलट विचार हे नाम आहे आणि ते आपल्यातून येत नाही, ईश्वराकडून आलेला तो दैवी ओघ आहे. विचारकृती हा जगण्यासाठी जैविक प्रतिसाद असल्यामुळे आपण विचारकृती करतो आणि आपल्याला जिवंत ठेवण्यासाठीच
आपलं मन विचारकृती करत असतं, पण त्यामुळे आपल्या विकसित होण्यासाठी मदत होत नाही. पण आपल्या मनाचा संबंध हा केवळ आपली सुरक्षितता आणि आपल्याला जिवंत ठेवण्यापुरताच असतो. आपल्या समाधानाशी त्याचं काही देणं घेणं नसतं. म्हणून विचारकृतीमुळे आपल्याला अंतर्गत भाव निर्माण होऊन आपण स्वतःच्या उच्च स्वपासून मागे खेचले जातो आणि आपली जी खरी ओढ असेल त्याला उत्तर देण्यापासून त्यांचे अडथळा येतो. मग आपलं मन आपल्या वैयक्तिक अनुभवापुरतंच मर्यादित असतं. तुम्हाला जर तुमच्या सध्या स्वतःच्या क्षमतेपलीकडच्या अंतर्दृष्टी, सर्जनशीलता आणि ज्ञान हवं असेल तर मग तुमच्या मर्यादित मनाऐवजी अनंत बुद्धिमत्तेचं म्हणणं ऐकण्याची निवड तुम्ही नक्कीच केली पाहिजे आणि मग नक्कीच तुम्ही भरपूर काही पुढे जाऊ शकाल. सत्याचा अमर्यादित स्रोत सर्वांना सर्व वेळेस उपलब्ध असतो. आपली तशी इच्छा मात्र असायला हवी. वैश्विक बुद्धिमत्ता, वैश्विक मन ही ऊर्जा असून या विश्वात ती ऊर्जा सारं काही आहे आणि हा स्रोत आहे जिथून सारं काही येतं आणि आपण साकार होण्यापूर्वी इथूनच सारं काही आलं आहे आणि आपण घडलो हे त्यातूनच घडलो आहे हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग या ऊर्जेतून प्रेम, शांती, सौख्य जोडून घेणं आणि स्वभावाचे आणि स्वास्थ्याचे भाव आहेत. आणि मग आपण जेव्हा आपली विचारकृती सोडून नैसर्गिक स्थितीत येतो तेव्हा याचं प्रांतात पोहोचतो आणि आपण सारे एकसमान अनंत बुद्धिमत्तेच्या स्रोताशी जोडलेल्या गेलेलो असल्यामुळे जेव्हा आपण आपली विचारकृती सोडतो तेव्हा नवीन विचार, कल्पना आणि अंतर्दृष्टीपर्यंत पोहोचतो आणि त्यापूर्वी त्याचा आपण कधीही अनुभव घेतलेला नसता तरी मग काहीही बिघडत नाही. आपण आपल्या अंतर्प्रेरणेवर आणि या अनंत बुद्धिमत्तेवर जितका अधिक विश्वास टाकू लागतो तितकी आपल्याला अधिक अंतर्दृष्टी प्राप्त होऊ लागते. ती सदैव आपल्यासाठी उपलब्ध असते. शांती, प्रेम, सौख्य आणि इतर सकारात्मक भावना या आपण माणूस म्हणून असलेल्या मूलभूत स्थितीच्या अवस्था आहेत आणि आपण जेव्हा विचारकृती करू लागतो तेव्हा या नैसर्गिक स्थितीतून बाहेर ओढले जातो आणि विचारकृती सोडताच आपण पुन्हा आपल्या अस्तित्वाच्या नैसर्गिक अवस्थेत पोहोचतो आणि सर्व सकारात्मक भाव आपल्याला सजगत्या जाणवू लागतात आणि आपली सजगता विस्तारण्यापासून आणि सदैव एका सखोल प्रेमाची अनुभूती घेण्यापासून आपण केवळ एक विचार किंवा एक अंतर्दृष्टी दूर असतो. निर्विचार स्थितीतून हे प्राप्त होतं आणि निसंदिग्धता ही आपल्या मनाची प्रवृत्ती असून ती आपली नक्कीच मूलभूत अवस्था आहे. आणि आपण जेव्हा आपल्या विचारकृतीत अडकून पडतो तेव्हा मात्र हे असं उरत नाही आणि आपण आपल्या विचारकृतीचा त्याग केला तर आपल्या नक्कीच शांती, प्रेम, सौख्य या मूलभूत रचनेकडे आपण परत येत असतो. या विश्वात कोणामध्येच जन्मतात चूक किंवा गैर असं काही नाही, पण आपली विचारकृती आपल्याला तसा विचार करायला लावते आणि तुम्ही मोडलेलेच नसल्याने तुम्हाला दुरुस्त करण्याची गरज नाही. आणि एकच गोष्ट जाणून तुम्ही घेतली पाहिजे आणि लक्षात ठेवा की विचारकृती हेच आपलं दुःखाचं मूळ आहे आणि तुमच्या विचारकृतीबद्दल तुम्हाला दुसरं काहीही करण्याची गरज नाही. विचारकृतीबद्दलची तुमची नक्कीच समज तेवढी बदला आणि जेणेकरून तुम्ही कोण आहात या सत्यापर्यंत पुन्हा एकदा पोहोचाल. आणि असं पोहोचणं तुमची विचारकृती, तुमचं शरीर आणि तुम्हाला जे जे ठाऊक आहे असा विचार तुम्ही करता त्या पल्ल्याडचा आहे. आणि ज्या क्षणी तुम्ही तुमची विचारकृती सोडता त्या क्षणी तुम्ही अनंत बुद्धिमत्तेशी एक होता आणि प्रेम भाव आणि सौख्याचा न संपणारा भाव तुम्ही स्वीकारता आणि तेच तुमचं मूळ स्वरूप असल्यामुळे ते तुमच्यासाठी सदैव उपलब्ध असतं. आणि तुम्ही जेव्हा अनंत बुद्धिमत्तेसाठी अवकाश निर्मिती करता तेव्हा तीही तुमच्यासाठी अवकाश निर्मिती करते आणि तुम्ही तिच्यावर जितका विश्वास टाकू लागता तितकाच तीही तुमच्यावर विश्वास टाकते आणि तुम्ही तिच्यासाठी किती अवकाश निर्मिती करू शकता याला काही मर्यादाच नाही. आणि तुमच्या आयुष्यात आणि मनात अनंत बुद्धिमत्ता स्थित होण्यासाठी अवकाश निर्मिती करायला तुम्ही जेव्हा आक्रमक देता तेव्हा तुमचं जीवन बदलतं. आणि विचारकृती थांबवण्यासाठी मार्गदर्शक, मग ज्या गोष्टी तुम्हाला विचारकृती करण्याकडे अधिक वळवतात, मग ज्या गोष्टी तुम्हाला लढा किंवा पळा या अवस्थेत आणतात त्या काढून टाका आणि कमी करा. आणि ज्या बाबी आणि कृती तुम्हाला प्रेरणा देत नाहीत, उत्साही करत नाही, त्या घालवा आणि कमी करा. निर्विचार स्थितीत जायला मदत करणारं वातावरण निर्माण करा आणि तुमचा दिवस शांततेत आणि निर्विचार स्थितीत सुरू करायला मदत करेल असा सकाळचा चालना देणारा नित्यक्रम सुरू करा. आणि या अवधीत अनंत बुद्धिमत्तेकडून येणारी अंतर्दृष्टी स्वीकारा आणि ज्या योगे तुम्हाला आयुष्यात पुढे मार्ग काढणं सोपं जाईल आणि ताणातून मुक्त होत सैलावत निर्विचार स्थितीकडे परत येणं शक्य व्हावं म्हणून तुमच्या दिवसात अवकाश निर्मिती करा. आणि हे प्राप्त करण्यासाठी सहाय्यकारी ठरतील अशा कोणत्या गोष्टी तुम्ही दिवसभरात करू शकता हे नक्की लिहून काढा. आणि तुम्ही जर्नल लिहू शकता, फिरायला जाऊ शकता, ध्यानधारणा करू शकता, पाळीव प्राण्यांशी खेळू शकता,
डुलकी काढू शकता, योगासनं करू शकता, कुठल्याही प्रकारची आराम देणारी कृती तुम्ही करू शकता. नक्कीच विचारकृती कशी थांबवायची याची चौकट, नक्कीच विचारकृती हे साऱ्या दुःखाचं मूळ आहे याची जाणीव करून घ्या आणि विचारकृतीचं खरं स्वरूप समजून घ्या. तुम्ही जर दुःखात असाल तर तुम्ही विचारकृती करत आहात हे लक्षात घ्या आणि विचारकृती आणि विचार यातला फरक समजून घ्या. मूळ शोधायला जाऊ नका. विचारकृती हेच मूळ आहे आणि सातत्याने असलेल्या नकारात्मक विचारकृतीसाठी अवकाश निर्मिती तुम्ही नक्कीच केली पाहिजे. त्यांना तिथे असू द्या आणि त्या तिथे काही आहेत याची दखल घ्या. हे भाव धरून ठेवणारी पवित्र जागा म्हणजे तुम्ही आहात, पण तुम्ही म्हणजे प्रत्यक्ष ते भाव नाही हे लक्षात घ्या. तुमच्या विचारकृतींबरोबर एकटं राहायला घाबरू नका आणि तुमच्या जाणीवेत त्यांना येऊच देण्याचं धैर्य दाखवा आणि त्यांचं स्वागत करा. आपली दखल घेतली जावी असं त्यांना वाटत असेल हे लक्षात घ्या. नकारात्मक विचारकृतीवर तुम्ही जर विश्वास ठेवलात तर आणखी तरच ती तुमच्यावर हुकूमत गाजवू शकते आणि हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही जर नकारात्मक विचारकृतीला तुमच्या सजगतेत उपस्थित राहण्याची अनुमती दिली तर त्या भावना कधी विरोध दाखवला नाहीत तर त्या सर्व भावनांपलीकडचं सत्य तुम्ही नक्कीच पाहू शकता आणि प्रत्येक भावामागे सत्याचा अंश असतो आणि त्यामुळे तुमची जागृती सखोल होते आणि तुम्ही आयुष्य अधिक पूर्णत्वाने अनुभवू शकता. विचारकृतीची दखल घेतलीत की तिला जाऊ द्या आणि कशाची स्वतःला जोडून न घेता राहण्याची परवानगी द्या. नैसर्गिकरित्या शांती, प्रेम आणि सौख्यासार यांसारख्या सकारात्मक भावना वर येतील. या भावना जशा पुढे येतील तसा त्यांचा आनंद घेण्याची अनुमती स्वतःला द्या आणि अद्याप जर नकारात्मक भाव तसेच राहिले तर एक पाऊल मागे या आणि तुम्हाला थोडी शांती प्राप्त होईपर्यंत या साऱ्याची पुनरावृत्ती तुम्ही नक्कीच करा. संभाव्य अडथळे तुम्हाला नक्कीच येतील. एक म्हणजे तुम्ही जर जिथे पोहोचलात तिथे केवळ विचारकृतीमुळे असं वाटल्यामुळे तुम्ही त्या विचारकृतीला सोडू इच्छित नाही. हे सत्य असलं तरी तुम्ही हेही लक्षात घ्यायला हवं की तुम्ही इथवर ज्यामुळे आलात त्यामुळेच तिथवर जाऊ शकत नाही. जीवन दुःख आणि स्वविनाशक सवयीचं जे दुष्ट चक्र सातत्याने गरगरत आहे ते मोडून टाकायचं असेल तर तुम्हाला काहीतरी वेगळं करावं लागेल आणि एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणं आणि त्यातून वेगळ्या निष्कर्षाची अपेक्षा ठेवणं हा वेडेपणा आहे. आणि तुम्हाला आनंदी व्हायचा आहे की नाही हा खरा प्रश्न आहे. आणि विचारकृती हे तुम्हाला सगळ्या दुःखाचं मूळ आहे आणि इथून पुढे तुम्हाला नाखुश राहायचं नाही. हे जर तुम्हाला लक्षात आलं असेल तर मग निर्विचाराकडे तुम्ही श्रद्धेने झेपावू शकाल. पुरेशी श्रद्धा नसणं, सौख्य, शांती आणि प्रेमाने परिपूर्ण असं आयुष्य अक्षरशः रोजच असू शकतं, पण यावर तुम्ही आधी विश्वास ठेवलात तरच तशी शक्यता निर्माण होते. आणि आपण कुठल्या तरी मोठ्या जीवनबलाचा भाग असून हे जीवनबल सदा सर्वदा आपली काळजी घेत आहे आणि यावर सुद्धा आपल्याला विश्वास ठेवायला हवा. आपण जे आहोत त्यापेक्षा भव्य अशा कशावर तरी आपण श्रद्धा ठेवतो आणि आपल्याला मर्यादित मनाने आपल्याला त्या कशाचं तरी पूर्ण आकलन होऊ शकत नाही. आणि मग परंतु आपल्या मानवी प्रयत्नांशी शरण जाणं हा एकमेव मार्ग आहे. आणि तुम्ही प्रत्येक गोष्टीची काळजी करत राहण्याऐवजी आयुष्यात संपूर्ण शांती अनुभवण्याचा हा एकच मार्ग आहे. भीती. नक्कीच मित्रांनो, जे विश्व आपल्याला अज्ञात आहे त्याच्यावर विश्वास ठेवणं ही भावना जितकी सामान्य आहे तितकंच भीती सुद्धा सामान्य भावना आहे. एखादी गोष्ट आपल्यासाठी महत्त्वाची आहे याचं घोतक म्हणजे भीती. म्हणूनच ती एक मोठी खूण आहे आणि आपण ज्या कशाची इच्छा करतो ते भीतीच्या पल्ल्याड आहे. आणि हे सत्य असल्याचं तुम्हाला मनोमन ठाऊक असतं. आपण ज्या कशाची इच्छा करतो ते प्राप्त करण्याची जी परीक्षा आपल्याला उत्तीर्ण व्हायची आहे ती परीक्षा म्हणजे भीती आहे. आणि काय वाटेल ते झालं तरी आपण ठीक राहणार आहोत हे जाणून घेणं आणि त्यासाठी स्वतःच्या अंतरंगात खोलवर डोकावणं हा यातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. आणि ही भीती आपल्याला ठार करणार नाही आणि ती करू शकत नाही, परंतु आपण जर तिचा विरोध केला नाही तर ती आपल्या सर्व स्वप्नांना संपवेल हे नक्की आहे. आणि विचारकृती हेच नक्कीच भीतीचं मूळ आहे. आणि तुम्ही जर विचारकृती नाहीत तर भीतीही उरणार नाही आणि कुठल्याही मर्यादा नसलेल्या आयुष्याचा अनुभव घेणं असं असेल. मग हे जाणण्यासाठी वर दिलेल्या नक्कीच तुम्ही गोष्टी अनुभवल्या पाहिजे आणि त्या तुमच्या जीवनात अनुभवल्या पाहिजे आणि आल्या पाहिजे. मग तुम्ही निर्विचार स्थितीत आहात हे तुम्हाला कसं समजेल? तुम्ही विचारकृती करत नसाल तेव्हा तुम्हाला संपूर्ण शांती, प्रेम, सौख्य, उत्कटता, उत्साह आणि सौख्यानंद आणि तुमच्या सजगतेला जाणवणारी प्रत्येक सकारात्मक भावना अनुभवता येईल. तुमच्या मनात विचार असतील पण तुम्ही त्याला जोडले गेलेले नसाल. कुठल्याही संघर्षाशिवाय किंवा विचारकृतीतून येणाऱ्या वेदनेशिवाय तुम्ही त्या विचारांना मनातून येऱ्या करू द्याल आणि तुम्हाला कुठलंही मानसिक अथवा भावनिक दुःख जाणवणार नाही.
आणि तुम्ही भूतकाळाच्या किंवा भविष्यकाळाचा विचार करणार नाही. तुम्ही पूर्णत्वाने वर्तमान क्षणात उपस्थित असल्यामुळे उर्वरित दोन्ही काळ तुमच्या खिंगणितील नसतील आणि तुम्ही प्रवाहित आहात असं तुम्हाला वाटेल. काळ असताना आणि स्वजाणीव सुद्धा तुम्ही विसराल. मग जीवनाशी एक झाल्यागत तुम्हाला वाटेल आणि ही निर्विकार अवस्था आहे हे तुम्ही लक्षात घ्यायला हवं. म्हणून थोडंसं म्हणणं तुम्ही नक्कीच ऐकून घेतलं पाहिजे आणि तुमच्या जीवनात तुम्ही ते अंगीकारलं सुद्धा पाहिजे. मित्रांनो, तुम्ही स्वामींची भक्ती करत असाल ना, तर तुम्हाला स्वामींवर विश्वास ठेवणं आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून संपूर्ण जीवन पुढे चालू ठेवणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून तुम्हाला स्वामीत विश्वास ठेवायला लागेल आणि त्यांच्यावर विश्वास ठेवला की तुम्हाला सर्व काही मिळू शकेल आणि ही भावना तुमच्या मनात उद्भवली पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही स्वामींवर पूर्ण मनापासून विश्वास ठेवता तेव्हा तुम्ही सर्व काही प्राप्त करू शकता आणि सर्व काही तुम्हाला मिळूही शकतं. फक्त तो विश्वास तेवढा पूर्ण असला पाहिजे आणि तो विश्वास तुम्हाला पुढे घेऊन जात असतो. म्हणून तो विश्वास जर तुम्ही पूर्ण बाळगला आणि तुम्ही स्वामींचे नामस्मरण अगदी मनापासून केलं आणि निर्मळ मनाने केलं तर तुम्ही भरपूर काही जीवनात मिळवू शकता. आणि स्वामी ज्या लीला तुम्हाला दाखवतील आणि स्वामी ज्या लीला करतील नक्कीच त्या लीलांमध्ये स्वामी तुम्हाला दर्शनही देतील. मग तुम्ही स्वामींचं दर्शन यात घ्यायचं आहे आणि स्वामींचं दर्शन तुम्हाला यात घडवायचं आहे. म्हणून तुम्ही स्वामींची मनापासून भक्ती केली पाहिजे आणि दररोज नामस्मरण देखील नक्कीच केलं पाहिजे. स्वामी हे पूर्ण निर्मळ मनाने तुम्हाला एवढं देतील की तुम्हाला ते कसं खर्च करू हेही समजणार नाही आणि तुम्हाला जीवनात एवढे यश देतील की तुम्हाला समजणार नाही की एवढे यश मला कसे मिळाले. म्हणून स्वामी एवढं देतात की तुम्ही इथे तुमच्याजवळ मावणार सुद्धा नाही. फक्त तुम्ही निर्मळ मनाने आणि तेवढा विश्वास ठेवून स्वामींची भक्ती मात्र नक्कीच केली पाहिजे आणि त्या भक्तीतच खरी शक्ती आहे हे तुम्हाला नक्कीच कळलं पाहिजे. स्वामी भक्तांनो, तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवून स्वामींचं नामस्मरण करून फक्त जीवन व्यवस्थितरित्या पार पाडायचं आहे. बाकी सर्व काही आपले स्वामी महाराज बघून घेतील आणि स्वामींवर तेवढा विश्वास ठेवा, बस झालं. आणि तेवढंच तुम्ही करायचं आहे बस. मग तुम्हाला स्वामींवर मनापासून विश्वास असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच दाबा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.